रामकृष्ण हरी मंडळी, मी आता शेतात आलेली आहे. 2 दिवसापासून भरपूर पाऊस चालू होता, त्यामुळं काही शेतात येणंच झालं नाही. मग आता म्हणलं चवळी शेंगा तोडावा. ते हरणं आहे ना, झाड तर एकदम साफ करून टाकलं, काहीच ठेवलं नाही त्याच्यामध्ये. तर वाळेल, ज्या वाळेल आहे त्यात तोडावं लागेल आता. पाहिजे आमचा भुईमुग, औंधा भुईमुग खूप छान आला, पाऊस मापत होता त्याच्यामुळं. ही मक्का आहे आमची. मक्का पण खूप छान आहे, त्याच्यावर आम्ही फवारणीच नाही केली. तुम्हाला मक्का दाखवते मी. जेव्हा आमची मक्का औंधा खूप छान मक्का बी आहे, भुईमुग बी आहे आमचा. हे पहा, हा भुईमुग आहे, ही मक्का आहे. तर पाऊस भरपूर चालू होता, त्याच्यामुळं काही वावरात येणंच झालं नाही. मग म्हटलं आता चालावं, आज पाऊस नाही, ऊन पडेल आता, तर शेंगा तोडून आणू म्हणलं आपण. आता ज्या वाळेल त्या तोडून घेते. मक्का पण भरपूर छान आली, भुईमुग पण भरपूर छान आला. तर मी आमच्या शेंगा दाखवते. हे बघ, तोडून झाले आहे, काही राहील थोड्याफार मागं. आता मी इकडली शेती दाखवते आमची. हे बघ, हे भुईमुग आहे, समोर दिसते तुम्हाला मक्का टाकलेली आहे. मक्का बी छान आहे. हे बाय, कांद्याचं रोप टाकलेलं आहे. पावसामुळे गबळ झालं त्याच्यामध्ये. आता पाऊस उघडल्यावर गबळ काढून घेऊ. हे बा, पातळ झालं इथे थोडं. हे बाई मक्का आहे आमची. हा पण भुईमुग आहे. बघा, हा भुईमुग आहे. वखरी टाकला होता आम्ही. चांगला आला, कुठेच पातळ नाही झालं. ते मक्का दाखवतो मी. हे बघ मक्का. मक्का बी चांगली आली औंधा. पाऊस मापत होता, त्यामुळे पिकं चांगली आले औंधा. एवढी मक्का आहे. हा एवढा पट्टा भुईमुगाचा आहे. तिकडं मूग आहे, मक्का आहे. इथे शेंगा तोडायचं चालू होत्या. शेंगा तोडून झालाय आता. तर त्या तिकडं खाली ओल्ला असल्यामुळं जाता येत नाही. थोड्या शेंगा राहिले तिकडं. इथं काकडी शेल लावलेलं आहे, त्याला फुलं आले आता. हे बाई मक्का, मक्कात घुसताच येत नाही, भरपूर दाट आहे ती. बिट्टी पण चांगली फेकली दाटच्या मानाने तिनं. भुईमुगात पण गबळ नाही. 2 वर्ष तर काही पिकच नाही झालं शेतामध्ये. तर औंधा मक्का बी छान आहे आणि भुईमुग बी छान आहे. शेंगा बी झाल्या, सगळं काही झालं.
आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. अश्विनी फार्मर म्हणून चॅनल आहे आमचं. नक्की आमची शेती कशी वाटली ती कमेंट करून सांगा. हे बाई